असं कधी झालंय का की एका महत्वाच्या मीटिंगमध्ये लॅपटॉपचा वेबकॅम दगा देतो? म्हणजे व्हिडिओ एकदम अस्पष्ट, अंधुक, अगदीच वाईट दिसतो, बरोबर? पण थांबा, काळजी करायचं काही कारण नाही. कारण आपल्या लॅपटॉपच्या त्या साध्या वेबकॅमला एका जबरदस्त 4K कॅमेऱ्यात बदलण्याचा एक सोप्पा आणि महत्वाचं म्हणजे मोफत उपाय आहे. आणि तो कुठे आहे? तर तो आपल्या खिशातच आहे. जरा विचार करा. समजा एका मोठ्या क्लायंटसोबत कॉल चालू आहे आणि आपला चेहरा स्क्रीनवर एकदम धुरकट दिसतोय, किंवा लाईव्ह स्ट्रीम करताना व्हिडिओची क्वालिटी इतकी खराब आहे की सगळा मूडच जातो. ही निराशाजनक परिस्थिती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल, नाही का? पण आता यावर एक कायमचा उपाय आहे. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरंय. आपल्या स्मार्टफोनचा जो कॅमेरा आहे ना, तो इतका जबरदस्त असतो की बाजारातल्या अनेक महागड्या वेबकॅम्सना तो सहज मागे टाकू शकतो. आणि आज आपण काय करणार आहोत, तर ह्याच कॅमेऱ्याला आपल्या कम्प्युटरचा एक नवीन हाय क्वालिटी वेबकॅम बनवणार आहोत. तर मग पाहूया हे नक्की कसं करायचंय. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण सगळ्यात आधी हे सोल्युशन काय आहे ते समजून घेऊया. त्यानंतर फक्त 5 मिनिटांत याचा सेटअप कसा करायचा ते पाहू. मग वायफाय आणि USB कनेक्शनमध्ये काय फरक आहे, कोणतं कधी वापरायचं हे बघू. आणि शेवटी काही महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर या जादुई तंत्रज्ञानाचं नाव आहे इरिविन वेबकॅम. हे एक इतकं साधं ॲप आहे जे आपल्या मोबाईल फोनला थेट कॉम्प्युटरशी कनेक्ट करतं आणि मग काय, व्हिडिओ क्वालिटी थेट एका नव्या लेव्हलवर पोहोचते. इरियनची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे कोणत्याही डिव्हाइसवर चालतं. म्हणजे आपल्याकडे अँड्रॉइड फोन आणि विंडोज लॅपटॉप असो किंवा आयफोन आणि मॅकबुक असो, काही फरक पडत नाही. हे ॲप आपल्या फोनला एका स्वतंत्र हाय डेफिनिशन कॅमेऱ्यात रूपांतरित करतं, ज्याला आपला कॉम्प्युटर अगदी सहज ओळखतो. आणि याची वैशिष्ट्य खरंच खूप प्रभावी आहेत. विचार करा, 4K रिझोल्यूशन म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर व्हिडिओ क्वालिटी. कनेक्शनसाठी वायफाय किंवा USB दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे झूम, टीम्स, OBS, थोडक्यात आपण जे काही सॉफ्टवेअर वापरतो त्या सगळ्यांसोबत अगदी सहजपणे काम करतं. आता कदाचित असं वाटेल की हे सगळं सेटअप करायला खूप वेळ लागेल, खूप किचकट असेल. पण तसं अजिबात नाहीये. खरं तर फक्त 5 मिनिटात सगळा सेटअप पूर्ण होतो. चला बघूया तरी हे कसं करायचं. ओके, तर पहिली पायरी आणि सगळ्यात सोपी. फक्त आपल्या फोनमधल्या ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवर जायचं. तिथे इरियून वेबकॅम असं सर्च करायचं, ॲप इन्स्टॉल करायचं आणि ते उघडल्यावर कॅमेरा आणि मायक्रोफोनची परवानगी द्यायची. बस इतकंच. आता येऊया कम्प्युटरकडे. इथेही फार काही करायचं नाही. फक्त iriyun.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे आपल्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी म्हणजे विंडोज, मॅक किंवा लिनक्ससाठी योग्य ड्रायव्हर डाउनलोड करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, विंडोजवर कधीकधी एक सिक्युरिटी वॉर्निंग येते. तेव्हा घाबरून न जाता मोर इन्फो आणि मग रन एनिवेवर क्लिक करायचं. जर एकदम सर्वोत्तम म्हणजे अजिबात लॅग नसलेला अनुभव हवा असेल तर USB कनेक्शन वापरणं चांगलं, खास करून अँड्रॉइड युजरसाठी. यासाठी एक छोटीशी स्टेप आहे. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अबाउट फोनवर क्लिक करायचं. तिथे बिल्ड नंबर दिसेल, त्यावर सलग 7 वेळा टॅप करायचं. असं केल्याने डेव्हलपर ऑप्शन्स नावाचा एक नवीन मेन्यू चालू होतो. मग त्या मेन्यूमध्ये जाऊन फक्त USB डिबगिंग चालू करायचं. हे ऐकायला थोडं टेक्निकल वाटतं, पण खरं तर खूप सोपं आहे. बरं, एकदा हे कनेक्शन झालं ना की आपलं काम 90% संपलं म्हणून समजा. आता फक्त काय करायचंय, तर झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स किंवा OBS सारख्या सॉफ्टवेअरच्या सेटिंग्जमध्ये जायचं आणि कॅमेरा सोर्स म्हणून iriyun वेबकॅम निवडायचं. आणि बस, आपला स्मार्टफोन आता एक हाय क्वालिटी वेबकॅम म्हणून काम करायला तयार आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. वायफाय वापरायचं की USB? कारण दोन्हीचे आपापले फायदे आहेत. चला तर मग बघूया की आपल्यासाठी नक्की कोणतं कनेक्शन योग्य आहे. खरं तर हा निर्णय खूपच सोपा आहे. बघा, जर सोय महत्त्वाची असेल म्हणजे केबलची कटकट नको असेल तर वायफाय उत्तम आहे. पण जर परफॉर्मन्सला प्राधान्य असेल म्हणजे गेमिंग, स्ट्रीमिंग किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी 0 लेटन्सी आणि एकदम स्थिर कनेक्शन हवं असेल तर मात्र USBला पर्याय नाही. आणि याचा एक बोनस फायदा पण आहे. वापरताना आपला फोन चार्ज होत राहतो. थोडक्यात सांगायचं तर महत्त्वाचं काम असेल तर रिस्क घ्यायची नाही. कारण वायफाय नेटवर्कमध्ये कधीही अडथळा येऊ शकतो. पण USB केबलचं कनेक्शन मात्र नेहमीच स्थिर आणि खात्रीशीर राहतं. चला, आता आपण काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय पाहूया.
कारण बघा, कोणतंही नवीन तंत्रज्ञान वापरताना थोड्याफार अडचणी येऊ शकतातच, नाही का? ही एक सगळ्यात कॉमन समस्या आहे. म्हणजे फोन आणि कम्प्युटर दोन्हीवर ॲप्स चालू आहेत, पण काहीच होत नाहीये. कम्प्युटरच्या स्क्रीनवर फक्त वेटिंग फॉर कनेक्शन असं लिहून येतं. अशा वेळी 2 गोष्टी तपासा. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला फोन आणि कम्प्युटर एकाच वायफाय नेटवर्कला कनेक्ट आहेत का हे नक्की तपासा. कधीकधी काय होतं, एक डिव्हाइस 2.4 गिगाहर्ट्झ बँडवर असतं आणि दुसरं 5 गिगाहर्ट्झवर, त्यामुळे ते एकमेकांना शोधू शकत नाहीत. आणि दुसरा उपाय म्हणजे कम्प्युटरमधला फायरवॉल किंवा अँटीव्हायरस तात्पुरता बंद करून बघा, कारण तो सुद्धा कधीकधी हे कनेक्शन ब्लॉक करतो. आता दुसरी एक सामान्य समस्या म्हणजे कनेक्शन तर झालंय, पण व्हिडिओ मध्ये अडकतोय किंवा चॉपी दिसतोय. असं का होतं? तर ही अडचण सहसा वायफायच्या कमी बँडविड्थमुळे येते. यावर 2 सोपे उपाय आहेत. एक, डेस्कटॉप ॲपमध्ये जाऊन व्हिडिओचं रेझोल्यूशन 4K वरून 1080p सारख्या कमी पर्यायावर सेट करा. किंवा दुसरा आणि सगळ्यात खात्रीशीर उपाय म्हणजे सरळ USB केबल वापरा. मग लॅगचा प्रश्नच येणार नाही. आणखी एक गोष्ट होऊ शकते. म्हणजे इरिओनमध्ये सगळं व्यवस्थित कनेक्टेड दिसते, पण झूम किंवा टीम्समध्ये कॅमेरा सुरू केल्यावर समोर फक्त काळी स्क्रीन दिसते. मग काय करायचं? यावरचा उपाय तर खूपच सोपा आहे. फक्त एक नियम लक्षात ठेवायचा. कोणतंही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर उघडण्याआधी आपल्या फोनवर इरिओन ॲप चालू आहे याची खात्री करायची. जर तरीही प्रॉब्लेम आला तर झूम किंवा टीम्स एकदा पूर्णपणे बंद करून पुन्हा चालू करा. होऊन जाईल. तर मग याचा अंतिम निष्कर्ष काय? फायदे अगदी स्पष्ट आहेत. हे पूर्णपणे मोफत आहे. सेटअप एकदम सोपा आहे आणि आपल्या फोनच्या त्या अप्रतिम कॅमेऱ्याची ताकद वापरायला मिळते. तोटे म्हणाल तर फारसे नाहीत. वायफायवर वापरल्यास फोनची बॅटरी लवकर उतरते आणि तो फोन इतर कामांसाठी वापरता येत नाही. एवढंच. तर आता एक व्यावसायिक दर्जाचा कॅमेरा आपल्याकडे आहे. तोही एका पैशाचाही खर्च न करता. आता प्रश्न हा आहे की याचा वापर कसा करायचा? पुढच्या प्रेझेंटेशननी सगळ्यांना आश्चर्यचकित करायचं की एखादं नवीन YouTube चॅनल सुरू करायचं किंवा ऑनलाईन शिकवण्याची गुणवत्ता एका वेगळ्याच स्तरावर न्यायची? पर्याय अनेक आहेत आणि आता ती शक्ती आपल्या हातात आहे.